नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीची शेवग्याची रस्सा भाजी. ही भाजी जेवणाची चव तर वाढवतेच, पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. आणि कोणी पाहुणे जरी आले तरी अचानक ही भाजी तुम्ही झटपट घरातल्या साहित्यात बनवून तयार करू शकता. तर चला झटपट आणि चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य काय काय लागतंय ते पाहूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वयंपाकघरात. चला तर आपण साहित्य पाहूया काय काय लागणार आहे ते. इथं मी शेंगा घेतलेल्या आहेत, चिरून घेतलेले आहेत. आणि हे पहा, अशी थोडी थोडी साल काढायची आहे, सगळीही काढायची नाही. हे पहा, इथं मी दाखवण्यासाठी थोडीच ठेवलेले आहेत. हे असे मी पूर्ण काढलेले नाहीत. हे पहा, थोडे थोडे ठेवलेले आहेत तसेच. तर असे चिरून घ्यायच्या. बाकीचे साहित्य पाहूया. इथे मी कांदा घेतलेला आहे, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता आणि लसूण 10-12 पाकळ्या आहेत आणि थोडंसं खोबरं आहे, ते बारीक वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरला. डाळ शिजवून घेतलेली आहे, तुरीची डाळ किंवा मिक्स डाळ कोणती तुम्ही शिजवून घेऊ शकता. एक टमाटर घेतलेला आहे, शेंगदाण्याचे भाजून केलेले कूट घेतलेलं आहे, ते 4 चमचे आहे, स्वादानुसार नमक. आणि फोडणीसाठी इथं थोडेसे जिरं आणि मोहरी घेतलेले आहे. हा घरचा मसाला आहे आपला, 2 चमचे घेतलेला आहे. एक काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा, हळद पाव चमचा घेतलेली आहे आणि कोथिंबीर आहे. चला तर आपण आता बनवूया. इथे मी भांडं चढवलेलं आहे, तापलेलंही आहे. आता तेल घालून घ्यायचे आहे. तेल तापलेलं आहे. सर्वात पहिल्यांदा मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडली की मग जिरे घालायचे आहेत. तर जिरे घालायचे, मोहरी चांगली तडतडली आणि कांदा घालून घ्यायचा आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. कढीपत्ता घालायचा आहे. आता हे वाटण तयार केलेलं घालायचं आहे. हेही चांगलं भाजून घ्यायचं. कांदा थोडा भाजला की मग वाटण घालायचं आहे. कांदा थोडा भाजत आल्यानंतर मी घातलेला आहे. कमी मसाल्यात एकदम झटपट बनते ही भाजी. लसूण खोबरंही चांगलं तेलात भाजून घ्यायचं आहे. भाजलेलं आहे. आता आपण टमाटर घालून घेऊया. टमाटरही छान भाजून घ्यायचं आहे. थोडं नमक टाकायचं आहे. टमाटर घातल्यानंतर थोडं नमक घालायचंच असते, त्यामुळे टमाटर चांगले भाजून निघते. टमाटरही छान भाजलेलं आहे. आपण आता हे लाल मिरची पावडर आणि हळद घालायची, मसाला हेही घालून चांगलं भाजून घ्यायचं आहे. तेलात चांगलं भाजायचं. हे पहा, छान भाजलेलं आहे. आता हे तेल सुटलेलं आहे. हे पहा, आता याच्यात आपण धुवून घेतलेली आहे मी शेंग, ते घालायची आणि मसाल्यात चांगली भाजून घ्यायची आहे. थोडा वेळ अशी करून भाजून घ्यायची मसाल्यातच. भाजलेले आहे मसाल्यात चांगले. आता पाणी घालायचं आहे. पाणी तुम्हाला जेवढं घट्ट पातळ हवं असेल तेवढं करू शकता रस्सा याचा. स्वादानुसार नमक घालायचे. पहिले आपण नमक टाकलेलं आहे त्यामुळे लक्षात ठेवूनच घाला. हे पहा, आता हे शिजत आले ना, मग आपण डाळ घालायची याच्यात. कमी मसाल्यात लगेच तयार होते भाजी. उकळायला लागलेली आहे. आता गॅस कमी केलेला आहे मी. आता शिजून द्यायची, मग आपण डाळ शिजवून घेतलेली आहे ना ती घालायची आणि शेंगदाण्याची कूट घालायची आहे. उकळलेली आहे. आता गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे. आता शिजल्यानंतर मग पाहूया शिजले का ते पाहूया. हे पहा, शिजलेली आहे. याच्यात आपण आता डाळ घालायची आहे. हे पहा, मी डाळ घालून घेतलेली आहे. जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल ना तर पाणी गरम करून मग याच्यात घाला. आता आपण याच्यात शेंगदाण्याची कूट घालून घेऊया. कूट घातल्यानंतर मिक्स करायचे आहे, नाहीतर गाठी तशाच राहतात कुटाच्या. घट्ट पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. मी आता याच्यात कोथिंबीर घातलेलीच आहे. हे पहा, आणि आपण शेंगदाण्याची कूट घातलेली आहे ना. डाळ तर शिजलेलीच आहे, शेंगदाण्याची कूट घातलेली आहे, डाळ घातलेली, त्यामुळे 1 मिनिट शिजून द्यायचे. त्यामुळे आपले डाळ शेंगदाण्याची कूट घातलेले आहे ते सर्व एकजीव होते आणि रस्सा छान घट्ट होतो. त्याच्यामुळे 1 मिनिट चांगलं शिजून द्यायचं आहे याला. आता
म्हणजे रस्साही खूप छान होतो आणि चवही छान खूप लागते याची. 1 मिनिट झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता सर्व करायची. हे पहा छान बनते, नक्की ट्राय करा. ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत ट्राय करू शकता आणि जिरा राईस आणि प्लेन राईससोबत तर खूपच छान लागते. तर नक्की ट्राय करून पहा. तर कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा सोप्या आणि नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.